गजर कीर्तनाचा काय करायला जरी बसली तरी तिनं भजन करायचं. मला वाटतं प्रत्येक माय माऊलीनं स्वयंपाक करत असताना नामस्मरण केलं तर किती बरं होईल. खाणाऱ्याला फायदा आणि करणाऱ्याला फायदा, कारण अन्नातले दोष निघून जातात आणि ते अन्न न राहता त्याचा प्रसाद बनत असतो. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन. म्हणून स्वयंपाक करत असताना नामस्मरण केलं पाहिजे. जोरात म्हणायला लाज वाटत असेल तर हृदयात म्हणलं त्याला लवकर ऐकू जाते महाराज. म्हणून नामस्मरण केलं पाहिजे. पूर्वीच्या काळातली संस्कृती होती. जुनी माणसं सांगतात पूर्वीच्या काळातल्या बायका लाकडी काटोटीत भाकरी करायच्या. आता लाकडी काटोटी राहिल्यात का? अहो आपल्या खेडेगावातल्या काय काय बायानं काटोटी विकून साड्या घेतल्या. आता काटोटी गेल्या आणि पराती आल्या आणि ज्या बाईनं परातीत भाकर केली असं समजायचं नवऱ्याला पायाची माती खाऊ घातल्याप्रमाणे. कसं काय? पूर्वीच्या काळात लाकडी काटोट होती. त्या लाकडी काटोटीला 2 कानं होते. त्या दोन्ही कानावर बाई पाय ठेवायची आणि मधात भाकर करायची. आता या परातीत भाकरी करतात. परातीला कानं असतात का माय? मग काय तुम्ही मधात पाय ठेवता का? बाया काय करतात? दोन्हीकडून 2 पाय लावित्यात. अंगुठ्याचा मळ, पायाची माती बी त्याच्यात. नवऱ्याला म्हणतात खाय माया पायाची माती. ती काटवट गेली, परात आली म्हणून त्या काटवटीला राग आला आणि त्या काटवटीनं परातीला एक लाद घातली आणि तीच परात तुमच्या पोराच्या वरातीत पालथी झाली. धतडांग धतडांग. संस्कृती नाही राहिली महाराज. आता गेलं जुनं. आता जुनी अवजारं सुद्धा बुडाली. इथून पुढच्या पिढीला आता लिहून ठेवावं लागणार आहे. जातं कशाला म्हणत होते, पाटा कशाला म्हणत होते, वरवाटा कशाला म्हणत होते, खलबता कशाला म्हणत होते, शिक कशाला म्हणत होते, वावडी कशाला म्हणत होते, मोठ कशाला म्हणत होते. आता कळतं का ह्याला मोठ? लिहून ठेवावं लागणार आहे का नाही? जुने अवजारं बुडाले. खेडेगावात तरी ठीक आहे, सिटीत तर काहीच कळत नाही महाराज. मी एकदा हडपसरला काल्याचं कीर्तन करायलो पुण्यामध्ये आणि काल्याच्या कीर्तनात सांगायलो यशोदा माता दह्याचं मंथन करायची, रवी डेऱ्यात टाकायची आणि रवी टाकून घुसळण करायची. मी एका पुण्याच्या बाईला विचारलं, मी म्हणलं बाई तुम्हाला रवी माहिती आहे का? हो रवी? ती म्हणजे हो महाराज माहिती आहे ना. रवी आणि मी एकाच क्लासमध्ये होतो. ती रवी ना इकडी रवी सांगायला लागली. कळत नाही त्याला काय करा महाराज. म्हणून नामस्मरण करीत जात जा. बायकायनं भजन करू नये असं नाही, करावं. भजन करण्याचा अधिकार आहे. या रे लहान थोर याती भलत्या. अगोदर नारी आणि मग नर. नारीला अधिकार आणि नराला अधिकार. नाही तर बायका भजन करीत नाहीत असं नाही. कुठून जोडी त्यात आणि कुठून नाही त्याच्या अभंग कोणत्याच गाथ्यात नसतील. दिंडीच्या वाटानं बाया बघा तुम्ही. आणि माऊली दिंडीत येऊ द्या, माऊलीचा पाहू द्या. कुठून जोडी त्यात काय नाही. एका म्हातारीनं भजन असं जोडलं, मी आता मोबाईल मध्ये आणले. अरे अरे ठोबा तुझ्या माझं मन घेतला मोबाईल लावते तुला फोन. देवाचा नंबरच भेटला तर काय करून बोल. इतक्या गुपचीप बसावं. तुझी रे आठवण लई लई येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. देवाचाही तुझे देव माझा नंबर करिये शिव. म्हणलं बाई इकडे बरं तुमच्या पाया पडू द्या. रातभर पाकडन काय नाही सापड. याला कुठं भजन म्हणतात का? भजन असावं तो ओरिजिनल असावं. सांगितलं दादा झोपेतून उठले ब्रश करायला. त्यानं सांगितलं 2-3 दिवसाचा उपवास आहे, मला खायला दे काय ते. ती म्हणली आता स्नान करणार, देवपूजा करणार, स्वयंपाकाला लागणार, 12-1 वाजते. ते म्हणलं तवर मुडं काढावं लागतंय. मग असं कर दादा, किचन रूम मध्ये फळाचं टोपलं ठेवलेलं, त्याच्यातलं एक फळ घे, खा, स्वयंपाक बनवते. देवाला खायचं नव्हतं, परीक्षा बघायची होती. भगवान मदत गेले, टोपल्यातलं फळ उचललं, एका हातात चाकू घेतला, चाकूनं फळ कापू लागले. फळ कापता कापता बोट कापलं, रक्त निघू लागलं. उद्धव बाहेर पळत आला, ताई देवाच्या बोटाचं रक्त निघतं, बांधायला ना. चिंदी सापडायली. सुभद्रा घरात पळायली, दारात पळायली, तळमधल्यात पळायली, वरच्या बंगल्यात पळायली. तिचा बंगला लहान का काय. अर्जुनाची बायको देवाची बहीण पावनताच चिंदी सापडिली. तिला चिंदी गवसली. मला सांगा सुभद्रेकडे साड्याची कमी असेल का? आपल्या बायकायला साड्याची कमी नाही. जशी जशी सकरात जवळ जवळ येईन तसं तसं नवऱ्याचं 2-2 किलो वजन कमी होते.
इतक्या साड्या असतात महाराज. एखाद्या बाईच्या घरात गेलं ना, कपाट जर उघडलं ना, प्रश्न पडतोय माणसाला, घरात आलो का कापड दुकानात आलो. इतक्या साड्या असतात इतक्या. आमच्या इथे एका बाईनं कपाट उघडलं, साड्याच्या घड्या अंगावर पडल्या, दुबून मेली. तरी तिला नवीन साडी घ्यावं वाटू लागली. मी तर म्हणतो आपल्या बायका 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्या जरी झाल्या तरी यायला साड्याचं मोह जा नाही. सक्रातीच्या दिवशी 7-8 दिवसानं सक्रातीच्या अगोदर आमच्या मानवतमध्ये 80 वर्षाची म्हातारी हाताला हात धरून चालली. मी म्हणलं काय प्रेम व्हायचं. मी पळतच गेलो म्हाताऱ्याच्या पायाच पडो. ते म्हणलं महाराज पाया कम पडायला. म्हणलं काय तात्या प्रेम आहे तुमचं, तरुणपणी प्रेम, म्हातारपणी प्रेम, हाताला हात धरून चालले. ते म्हणलं प्रेम तसलं काय नाही. मी म्हणलं मग हात सोडा की दुकानात घुसायला लागली. म्हणला काय ह्याचं प्रेम आणि काय ह्याचं काय. पावनता सिंधी सापडिली, चिंदी गवसली नाही. देवानं सांगितलं आता द्रौपदीच्या दाराचं. सकाळची वेळ आहे, सूर्य उदय होत होता. एका हातात ताट होतं, एका हातात तांब्या होता. द्रौपदीचं भजन सुरू होतं. महाराज हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे पाहिल्याबरोबर ताट खाली पड, तांब्या खाली पडा. पळत गेली. दादा बोटाचं रक्त निघतंय. हो ताई थांब दादा, चिंदी बांधते. चिंदी गवशिण्याकरता घरात पळाली नाही. डोक्यावरचा पदर खाली घेतला, पदरा कुन्नाटी फाडू लागली. उद्धवानं हात धरला. ताई सौभाग्यवती बाईनं पदरा कुन्नाटी फाडत नसते, शास्त्र आहे. पदरा कुन्नाटी त्या दिवशी फाडतात ज्या दिवशी पती मरत असतो त्या दिवशी. आज पती जिवंत आहेत असं का करतेस. त्यावेळेस गोड उत्तर दिलं. द्रौपदी म्हणली उद्धवा माझ्या कपाळावरचं कुंकू किती दिवस ठेवायचं आणि किती दिवस नाही हे फक्त माझ्या त्या दादाच्या हातात आहे. त्याच्या बोटाला जखम झाली. साडीची काय किंमत आहे. टरकन अंगावरची साडी फाडून टाकली. देवाच्या बोटाला चिंदी बांधली. त्याच चिंधीचं देवानं ऋण मानलं. मी तर म्हणतो जगाच्या पाठीवर एकच व्यक्ती अशी आहे, तुम्ही प्रेम केल्याच्या नंतर तुमची परतफेड प्रेमानेच करणारा. त्याचं नाव आहे देव. ते ऋण वयपन देखो नी अंगी, मी आपलियाची उत्तीर्ण लागी, भक्ताची आतनु त्यागी, परिचर्या करी. उपकार करतो देव महाराज. माने भक्ताचे उपकार, ऋणिया निरंतर प्रेम त्याच्यावर करायचं. देव सोडून बाकीचे लोक कसे सुख के सब साथी, दुख में ना कोई मेरा, मेरा तेरा एक साचा तुम जाना, सुख के सब साथी, दुख में ना. कृतज्ञ देव आहे महाराज. नालायक कौरवानं विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. बोटभर सुद्धा शरीर उघड दिसू दिलं नाही. कौरवे पांचाळी सभे माझी आलेली, वस्त्रे हरले वस्त्रे झाली माऊली. सांगायचं एवढं संकट आलं होतं, निवारण्याचं काम देवानं केलं का. तेवढी निष्ठा होती. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठा कशाला म्हणायचं. एक उदाहरण सांगतो. भजन करा विठाला. या जगाच्या पाठीवर
निष्ठेची उदाहरणं तुम्हाला सांगता येतील महाराज. फक्त देव निष्ठा बघत असतो. म्हणून निष्ठा असावी, शिवरायासारखी असावी. छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनामध्ये काही मावळे असे होते, महाराजासाठी ते न प्राण दिला, प्राण, पण माग सरकले नाही. त्याच्यामध्ये तानाजी मालसुरे असेल, बाजी प्रभू देशपांडे असतील, प्राण दिलं या लोकांना, म्हणून आज कीर्ती त्यांची जगात आहे. अहो बाजी प्रभून शब्द दिला महाराजाला, महाराज माझा प्राण गेला तरी चालेल पण तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही, त्याला बाजी प्रभू म्हणतात. प्रसंग सांगतो, प्रसंग अतिशय कठीण होता. महाराज पन्हाळगडावर होते. महाराजांना अफजल खानाला फाडलं होतं. विकारी नाम संवत्सर होतं, षष्टी सण सप्तमी होती, तारीख होती 10 ऑगस्ट 1659. अफजल खानाला मारल्याच्या नंतर विजापूर संतप्त झालं होतं आणि विजापूरकरानं महाराजाला मारण्याकरता सिद्धी जोहर पाठवला होता. सिद्धी जोहर तसा पाठवला नाही, सिद्धी जोहर बरोबर 42,000 सैन्य पाठवलं आणि 42,000 सैन्यानं पन्हाळगडाला वेढा मारला होता. महाराजांना गड सोडणं ही गोष्ट अतिशय महत्वाची होती. महाराजांना गड सोडण्याकरता तारीखही निवडली होती 12 जुलै 1660, आषाढ शुद्ध पौर्णिमा. तोही गुरुवारचाच दिवस होता आणि सगळी जबाबदारी आता महाराजांना बाजी प्रभूवर दिली होती. बाजी प्रभूनं 600 मावळे आपल्या बरोबर घेतले होते. 2 पालख्या आपल्या बरोबर घेतल्या होत्या. एका पालखीत महाराज बसले होते आणि एक पालखी रिकामीच त्याच्या पाठीमाग चालत होती. प्रसंग कठीण होता. सिद्धी जोहर बरोबर 42,000 सैन्य आणि महाराजा बरोबर किती सैन्य? फक्त 600 सैन्य. 2 पालख्या घेतल्या आणि रात्री 10 वाजता 12 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री 10 वाजता बाजी प्रभूनं तो दरवाजा उघडला आणि 600 मावळे आता गडाच्या बाहेर पडले. सिद्धी जोहरच्या सैन्याचा वेढा आता जवळजवळ येत होता. वेढा आता 100 पावलावर आला होता. वेढा आता 50 पावलावर आला होता. वेढा आता 25 पावलावर आला होता. वेढा आता 5 पावलावर आला होता आणि मावळ्याचं पाऊल आता वेड्यामध्ये पडलं होतं. वरून धोधो पाऊस पडत होता, तरी पण मावळ्याच्या अंगातून निस्ता घाम निघत होता, कारण महाराष्ट्राची जोखीम आपल्या खांद्यावर होती. विशाल गडावर पोस्ट करण्याची सगळी जबाबदारी मावळ्यांची होती. मावळे पुढे पळत होते, वेडा पाठीमाग पळत होता. समोर गेल्याच्या नंतर एका जाळीतून डोळे चमकले. लक्षात आलं हे डोळे वाघाचे नाहीत, माणसाचे डोळे चमकतात. आणि ज्या अर्थी माणसाचे डोळे चमकतात त्या अर्थी गुप्तचर असले पाहिजे. ठरल्याप्रमाणे रिकामी पालखी पुढे आली. ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराजासारखा दिसणारा, शिवाजी महाराजासारखाच पोशाख केलेला शिवा काशीद नावाचा मावळा समोर आला आणि शिवा काशीदला विचारलं, शिवा अरे या पालखीत बसणार? शिवा काशीदनं सांगितलं, शिवा काशीद होऊन जगण्यापेक्षा शिवाजी राजा होऊन कितीतरी मेलेलं चांगलं बरं. आणि शिवा काशीद त्या पालखीमध्ये बसला. 15 मावळे तिथं थांबले आणि बाकीचे मावळे महाराजांना घेऊन आड मार्गाने पळत होते. पुढं गजापूर नावाचं एक गाव लागलं. पाठीमागून गनीम येतोय हे बाजी प्रभूला कळालं. तिथे एक पावन खिंड लागली आणि त्या पावन खिंडीजवळ बाजी प्रभूनं महाराजांची पालखी खाली टेकली. 2 हात जोडून विनंती केली, महाराज जावं, महाराज आपण जावं, महाराज जोपर्यंत आपण विशालगडावर पोचत होणार नाही महाराज, तोपर्यंत हा बाजी एकाही शत्रूला तुमच्या पाठीमागे येऊ देणार नाही महाराज. हा बाजी आपल्या प्राणाची बाजी लावेल महाराज, पण तुमच्या पाठीमागे शत्रू येऊ देणार नाही महाराज. जावं महाराज आपण, जावं महाराज. शब्द ऐकल्याबरोबर महाराज गही भरले. महाराजांचे डोळे पाणावले आणि महाराज म्हणले, अरे बाजी बाजी, तुझ्यासारख्या जीवलग मित्राला, तुझ्यासारख्या शूरवीर योद्ध्याला मी कसं सोडून जाऊ बाजी. महाराज नकार देत होते. तेवढ्यात बाजी प्रभू म्हणतात, महाराज
भवानीची शपथ आहे महाराज आपल्याला, लाख मारावे महाराज पण लाखाचा पोशिंदा मरू नये महाराज. जावं महाराज, आपण जावं महाराज. प्रसंग कठीण होता. जो गड महाराजांना सोडला होता त्या गडाला 42,000 सैन्याचा वेढा होता. त्या खिंडीमध्ये 3,000 सैन्य, 300 सैन्यानिशी अडवून ठेवायचं होतं. आणि ज्या गडावर महाराजाला पोचत व्हायचं होतं त्या गडावर सुद्धा सूर्यराव सुर्वे, यशवंतराव सुर्वे या मराठ्यांचा वेढा पडला होता. 6,000 तलवारी महाराजांच्या दिशेनं धावल्या आणि 300 मावळ्यानं फक्त महाराजाच्या भोवती केलं. महाराजांना भवानी बाहेर काढली. भवानीनं महाराजाला मार्ग मिळून दाखवला आणि महाराज आता विशाल गडावर पोचत झाले. तोफांच्या आवाजानं बाजी प्रभूला आवाज दिला, पोहोचलोय बाजी, आम्ही लवकर या बाजी. बाजी तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही बाजी. लवकर या बाजी, लवकर या बाजी, लवकर या बाजी. तोफांचा आवाज बाजी प्रभूच्या कानावर आला आणि बाजी प्रभूला अतिशय आनंद झाला. जगण्याचा नाही, मरण्याचा. बाजी प्रभूने विचार केला, आता जर माझी माती जगली असेल, आता जर माझा राजा जगला असेल, आता जर माझा जीवलग मित्र जगला असेल, तर लाख लोकायला जगवणाऱ्या मित्रासाठी एक बाजी प्रभू सारखा मेला तरी चालेल, मेला तरी चालेल. हसत हसत तलवारीचे घाव आपल्या छातीवर झेलले आणि बाजी प्रभून या महाराष्ट्राच्या मातीसाठी, बाजी प्रभून छत्रपती शिवरायासाठी प्राण सोडून दिला. महाराज प्राण सोडून दिला. जा आँख खुले वो धरती हिंदुस्तान की हो, जा आँख बंद वो गली हिंदुस्तान की हो. अरे हम मर भी गए तो कोई गम नहीं, लेकिन मरते वक्त हाथ में मिट्टी हिंदुस्तान की हो, हाथ में मिट्टी हिंदुस्तान की हो. याला निष्ठा म्हणायचं, निष्ठा. हम जिएंगे और मरेंगे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए. तू मेरा सलमान, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है, ऐ वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे, हम मरेंगे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया म्हणून आज बरेचसे तरुण मुलं उपस्थित आहेत. जाता जाता तरुणांना एकच विनंती आहे, जगायचं असलं तरी देशासाठी जगा आणि मरायचं असलं तरी म्हणा की मरायचं असलं तरी. अरे पोरीसाठी काय मरतो नालाय, देशासाठी मर, देशासाठी तू नाव निकल. क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन भी नहीं मिलेंगी तुम्हारे दफन के लिए. मरना है तो देश के लिए मरो मेरे यारो, हसीना भी दुपट्टा फाड़ के देंगी तुम्हारे कफन के लिए. ज्याला प्रेम नावाची व्याख्या कळत नाही त्याच्यावर तुम्ही प्रेम करतात. एका पोराने एका पोरीला मेसेज केला, हसत असेल तर हसू पाठव, रडत असेल तर हसू पाठव,
झोपलेली असेल तर स्वप्न पाठव, जागी असेल तर शुभेच्छा पाठव. ती पोरगी त्याच्यापेक्षा गेलेली होती. ती म्हणली भांडे घासायला खरकट पाठवू का? याला काय प्रेम म्हणतात का? प्रेम करायचंय आणि तरुणाईनं परमार्थात आलं पाहिजे. आज किती चांगलं वाटायले तरुण पोरं कीर्तनात बसले. हा, आणि खरा परमार्थ तरुणाचाच आहे महाराज. तरणा भाग्यवंत नटे. आज तुमचं भाग्य माझं भाग्य सांगायला तरुण आहेत, वाजवायला तरुण ऐकायला तरुण. नाही तर तरुण पोरं परमार्थाकडे येत नाहीत. आपले तरुण असे आहेत, सकाळी जातात घरून, संध्याकाळी आणावं लागते धरून. ते आपले तरुण. खरा तर परमार्थ तरुणाचाच आहे महाराज. म्हणून मला तर वाटते तरुण मुलं आहेत तरच्या महाराष्ट्राची शान आहे. तरुण आहेत जवान तरच्या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. गाता भागवत ज्ञानेश्वरी या धर्म संस्कृतीवर ठेव भान, तरच उंच होईल या भारत देशाची मान. आणि उंच करायची असेल मान तर महिला मंडळी शिकवाल्या करायला पासाय दान. नाही तर होईल म्हातारपणी ताना ताण. काळ विचित्र झालाय. पोराचं वय झालंय 8. पोराचं वय झालंय 8. पोरग वरातीत नसते ताट. त्याला शिकवा हरिपाठ, नाही तर लागन म्हातारपणी वाट. नसल लागून घ्यायची वाट तर त्याला दाखवा शिवरायाच्या चरित्राची वाट. तीर्थे घडतील 360. काळ विचित्र आलाय. शेतकऱ्याला शेती साथ देणं. शेतकरी झाले नंगाट. 10वी 12वीची पोरं पिव झाले तंगाट. आणि आता पहिलीचं पोरग म्हणते झालं झिंग 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 झिंग. म्हणा की उद्याच्याला इंदुरीकर महाराज सगळेच विचारणार आहेत तुम्हाला. संस्कृतीत नाही राहिली महाराज. मला एक जणांना घरी चहा प्यायला नेलं, पोराला बोलून घेतलं, पप्पा इकडे सांग ना वाट किती. ते म्हणला ना वाट 52. बाप बिलोच हुशार होता. तिनं 200 रुपये काढे. म्हणला शाबास, जाय गोळ्या खाय, बिस्किट काय, आईस कर. मला आला राग. मी आणलं पोरग चुकीचं उत्तर देतंय राहून. तुम्ही त्याला 200 रुपये देतात, मोजकाडात द्यायला पाहिजे. ते म्हणला पोरग तू आहे का मग? नाही म्हणलं तूच. म्हणला तू शांत बस. मी म्हणलं कसं काय? ते म्हणलं आमच्या खोडी आम्हाला माहीत असतात. मी म्हणलं कसं काय? ते म्हणला ते आता पुस्तर ना वाटतं 35 म्हणत होतं, पैसे देऊ देऊ 52वर आणले. जाते 100-200 म्हणला. आणखीन मात्र पोरग 72वर. लय अवघड आहे महाराज. एका शिक्षकानं विद्यार्थ्याला उठीला, ओट पाण्यात राहणाऱ्या 5 जलचराची नावे सांग. ते म्हणला बेंडूक. मास्तर म्हणला 1 बरोबर आला, आणखीन 4 सांग. त्याची मा. ते म्हणला त्याची माय, त्याचा बाप, त्याचा भाऊ, त्याची बहीण. अटॅक आला मास्तराला. हे चिल्लर काही सामान्य नाही महाराज. मला वाटत होतं मी लयच हुशार माणूस आहे. एका गावात 7-8 वर्षाच्या पोरानं पंक्चर केलं. बैठकीत जाऊन बसलो. 7-8 वर्षाचं पोरग मायापाशी आलं. मला म्हणलं महाराज चला चहा प्याला. मला चहा सगळेच पाहिजे, दुसरंच काहीतरी पाहिजे. ताक आहे म्हणलं आणू का? मला उन्हाळ्याचे दिवस आहेत. मला घेऊन ये. 1 तांब्या ताक आणलं. 1 तांब्या ताक पिलं. पण जाताना त्याला म्हणलं बाळू 1 तांब्या ताक पाडलंस तू, आई तुला काही म्हणणार नाही का? जेवायला कशाला काही म्हणेल महाराज, त्याच्यात उंदीर मेलेला होता. असा राग आला महाराज. तांब्या घेतला आणि भिताडाच फोडला. तेवढ्यात ते पोरग म्हणते आई महाराजांना संडासला नाही आता तांब्या फोडला. तांब्या कायचा होता? म्हणून लेकराला चांगले संस्कार द्या महाराज. आमच्या मायबापांना आळंदीला शिकायला घातलं म्हणून आज तुमच्यात उभे आहेत आम्ही. नाही तर कुठं पडलो असतो आम्हाला बी कळालं नसतं. म्हणून माझ्या कीर्तनातलं नेहमीचं वाक्य महाराज, ज्ञानोबरायासाठी एकच म्हणावं काय, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता भंवर में ही रहते किनारा न मिलता. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता भंवर में ही रहते किनारा न मिलता. किनारे भी लहर डूबती अगर तुम न होते, अगर तुम न होते हमें और जीने की चाहत न होती. अगर तुम न होते, अगर तुम न होते भंवर में ही रहते किनारा न मिलता. नदीमध्ये राहून सुद्धा किनाऱ्याचा सहारा मिळू नये इतकी वाईट अवस्था झाली असती. पण उपकार ज्ञानोबराय तुकोबरायची काय द्यावे त्यासी फावे उत्तराय.
ठेविता पायी जीव म्हणून ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्याचे उपकार कुठंतरी माना. म्हणून लेकराला चांगले संस्कार द्या, देवावर निष्ठा बाळगा, देव तुमचा ऋणी होईल. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये, पण भक्त असावा कसा, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास अनेकांची. आणि महाराज म्हणले इतक्या गोष्टी एखाद्या भक्ताच्या अंतःकरणात जर असत्याल तर देव कधीच त्याची उपेक्षा करत नाही. तो का म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला, 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 तो का म्हणे तो का म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी, नाही ऐकिला ऐसा कोणी, निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास, नाही ऐकिला ऐसा कोणी, नाही ऐकिला ऐसा कोणी, विठ्ठले विश्वास, निष्काम आभुनये वास आणि दासी, पाहुनये वास आणि
तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी, पण भक्त असावा कसा. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाभू नये वास अनेकांची, यथामधी यथावकाश. ठरलेल्या नियोजित वेळाप्रमाणे सरळ सरळ अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. आपला टाईमही झालेला आहे, म्हणून जास्त लांबवण्यापेक्षा समयोजाना झालेली सेवा. मारुतीरायाच्या चरणी ज्ञानोबाराय, तुकोबाराय, चोखोबाराय, शेना महाराज, सावता महाराज, नरहरी महाराज, जनाबाई, सखुबाई, अष्टादश सकल संत मंडळीच्या चरणी सेवा समर्पित करतो. पुनश्च एकदा नारदाच्या गादीवरून तुम्हा सर्वांना मनोभावे वंदन करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर खांडू आणि महाराज संघ आलेले महाराज. डबल सांगा, डबल सांगा. नाही ते नाही म्हणजे उत्तम महाराज, प्रसाद महाराज महाराज ते नाही. उत्तम
विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल हा बोलिलेले पुढे बेरे वागुडे करा क्षमा परा महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार करा क्षमा परा महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानी सरा का पायापैकी करा क्षमा परा महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम गजर कीर्तनाचा